मखमालाबाद प्रभाग क्रमांक 6 मध्ये सध्या एका वेगळ्याच उमेदवाराची चर्चा संपूर्ण प्रभागात रंगताना दिसत आहे. नगरसेवक पदासाठी उमेदवारी करणारे रमेश चंद्रभान सांगळे सर शेतकरी कुटुंबातील मुलगा, उच्च शिक्षण घेतलेले शिक्षक आणि समाजसेवेसाठी झपाटलेला एक संवेदनशील व्यक्तिमत्व. शिक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत असतानाच नगरसेवक म्हणजे केवळ पद नव्हे तर सेवक असावा, हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची त्यांची भूमिका आहे. युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी प्रभागात शिक्षण, स्वच्छता, पाणी, रस्ते, आरोग्य आणि रोजगाराभिमुख उपक्रम यावर भर देण्याचा त्यांचा निर्धार आहे. शेतकरी पुत्र असल्यामुळे दररोज गोठ्यातील गोमातांची सेवा, शेतीची कामे आणि त्याचबरोबर प्रभागातील समस्या समजून घेण्यासाठी नागरिकांशी थेट संवाद हीच त्यांची ओळख ठरत आहे. सत्ता नाही, सेवा हवी असे स्पष्टपणे सांगत ते जनतेकडून संधी मागत आहे. ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवत असलेल्या सांगळे सरांची निशाणी पुस्तक आहे. ज्ञानाचा भांडार, परिवर्तनाची किल्ली त्यांचा अनुक्रमांक 10 असून सामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा प्रभागातून दिसून येत आहे. पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञान, पारदर्शकता आणि विकास यांचा संदेश देत मतदारांच्या मनात घर करत आहे. आज मखमालाबाद प्रभाग क्रमांक 6 मध्ये एकच चर्चा आहे. शिक्षणाने घडलेला, शेतीशी जोडलेला आणि सेवाभावाने प्रेरित नेतृत्व. ही निवडणूक केवळ उमेदवाराची नाही तर प्रभागाच्या दिशादर्शक परिवर्तनाची ठरणार आहे. मी रमेश चंद्रभान सांगळे सर, माझं शिक्षण MA झालेलं आहे आणि मी हा जो प्रभाग क्रमांक 6 आहे, मखमालाबाद, रामवाडी आणि क्रांतीनगर परिसर या परिसरामधून 6ब या गटातून अपक्ष म्हणून उमेदवारी करतोय. माझी उमेदवारी ही माझ्या स्वतःसाठी नसून मी एक शेतकरी पुत्र आहे, एक कष्टकरी आहे की अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि मी ज्या प्रभागामध्ये राहतो तो प्रभाग जर भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर खूप मोठा असा प्रभाग आहे. त्या प्रभागामध्ये मळे परिसर असेल, कॉलनी परिसर असेल, त्याचबरोबर छोट्या छोट्या वाड्या वस्त्या देखील आहे. आज मितीस या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेची स्थापना होऊन जवळपास 25 ते 30 वर्षे उलटले, परंतु हा प्रभाग जो आहे आजही नागरिकांना ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या मूलभूत गरजांची अपेक्षा होती त्या आज कोणीही पूर्ण करू शकलेलं नाही. मग ह्या समस्या बघून आणि माझा स्वतःचा दुधाचा व्यवसाय असल्यामुळं मी सकाळ संध्याकाळ किमान 100 कॉलन्यांमध्ये माझी ये-जा असते. त्यामुळे मी दररोज या कॉलन्यांमध्ये फिरत असताना त्या ठिकाणचे रस्ते असतील, त्या ठिकाणच्या पाण्याची समस्या असतील, ड्रेनेज लाईन असेल, अशा अनेक समस्या मी स्वतः अनुभवत असतो आणि त्या समस्यांपासून मी सुद्धा मुक्त झालेलो नाही. त्यामुळे मला अशी खंत वाटली की आपण देखील एक चांगला पर्याय द्यायला हरकत नाही. माझं शिक्षण असताना, मी एक शिक्षक असताना देखील एक आपल्या प्रभागातील मतदारांना एक चांगला पर्याय निर्माण व्हावा की जेणेकरून निवडणुका संपल्यानंतर कोणी म्हणायला नको की आम्हाला जे उमेदवार होते ते लादले गेले होते आणि आमच्याकडे एकही उमेदवार चांगला नव्हता. त्यासाठी मी या ठिकाणी या प्रभागाचं सेवकपद, मला नगरसेवक व्हायचं नाही, या प्रभागाचं सेवकपद भूषवण्यासाठी मी या ठिकाणी निवडणूक लढवतोय. विशेष करून मी ही जी निवडणूक लढवतोय यामध्ये प्रामुख्याने मी एक माझा संकल्प मांडलेला आहे की एक नगरसेवकांना असणारं मानधन असेल, नगरसेवकांकडून जे नागरी सोयीसुविधा केल्या जातात त्या कामांमध्ये ज्या पद्धतीने ठेकेदारीमध्ये टक्केवारी घेतली जाते या गोष्टींचा प्रामुख्याने मी विरोध करतो. मला ना नगरसेवकांचं मिळणारं मानधन पाहिजे, ना मला त्या कामांमध्ये त्या ठेकेदारांकडून टक्केवारी पाहिजे. माझं एकच स्वप्न आहे की मला जे मानधन मिळेल भविष्यात, मला जर नागरिकांनी या ठिकाणी सदस्य होण्याची जर संधी दिली तर जे मानधन मिळणार आहे त्या मानधनातला मी 1 रुपया स्वतःसाठी घेणार नाही. कारण माझा परिसर हा असंख्य आदिवासी बहुल अशा वस्त्यांनी व्यापलेला आहे. त्या ठिकाणी अनेकांना दवाखान्याची असेल, मुलांच्या शिक्षणासाठी असेल, कुठल्याही प्रकारच्या घरगुती अडचणी असतील, त्याच्या विशेष करून दुःखद प्रसंग असेल, अशा वेळेस त्यांना त्या ठिकाणी अडचण असते. मग या मानधनाचा उपयोग मी त्यासाठी करणार आहे. आणि टक्केवारी घेण्यापेक्षा त्या कामांचा दर्जा कशा पद्धतीने सुधारेल, भविष्यात नागरिकांना त्या सुविधांपासून त्रास होणार नाही, यासाठी मी विशेष करून प्रयत्न करणार आहे. माझा प्रभाग हा खूप मोठा आहे. आज जर बघितलं तर या प्रभागामधून अनेक मुले स्पर्धात्मक परीक्षेत चांगल्या पद्धतीने यश कमवत आहे. परंतु जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीची अभ्यासिका पाहिजे ती अभ्यासिका आज मितीच नाही आहे.
अनेक घरांमध्ये 10वी-12वीची मुलं असतील, त्यांना घरात अभ्यासासाठी जागा नाही आहे. त्याचबरोबर ज्या मुलांचं पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा अभ्यासिका चांगल्या पद्धतीची नाही आहे. तर माझा प्रामुख्याने मानस हा असणार आहे की या सगळ्या मुलांसाठी आणि मुलींसाठी एक वेगळ्या प्रकारची चांगल्या पद्धतीची डिजिटल अशी अभ्यासिका तयार करणं, त्याचबरोबर चांगल्या दर्जाचे रस्ते बांधणं, त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या ज्या समस्या असतील, ड्रेनेज लाईन असेल, हा प्रभाग सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण प्रभागामध्ये CCTVचं जाळं पसरवायचं काम असेल, अशा त्याचबरोबर या ठिकाणी आजी आजोबांसाठी विश्रांतीगृह असेल, लहान मुलांसाठी सगळ्या सोयी सुविधांनी युक्त असं सुसज्ज छोटंसं क्रीडांगण असेल, या सगळ्या गोष्टीचा मानस डोळ्यासमोर ठेवून आणि मी एक शिक्षक म्हणून त्या गोष्टीशी प्रामाणिक राहून मी ही निवडणूक लढवतोय. यामध्ये मला पुस्तकी निशाणी मिळालेली आहे आणि निश्चितपणाने या प्रभागातला जो सुशिक्षित मतदार आहे, ज्यांना शिक्षणाची जाण आहे, खऱ्या अर्थाने त्या या ठिकाणी शिक्षकाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि मला काम करण्याची संधी देतील. या ठिकाणी आज जर बघितलं तर निवडणूक अगदी 3 दिवसाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे आणि इथं या ठिकाणी जे उमेदवार आहेत इतर पक्षांकडून ते अतिशय धनाढ्य उमेदवार आहे, त्यांच्यापुढे मी एकदम सूक्ष्म असा उमेदवार आहे. परंतु त्या उमेदवारांकडून आजपासूनच काही गोष्टींना सुरुवात झालेली आहे. तर माझी सर्व मतदार राजांना, मायबाप जनतेला विनंती आहे की आपण कुठल्याही आमिषांना, कुठल्याही भूलतापांना, कुठल्याही आश्वासनांना बळी न पडता आपण मी रमेश चंद्रभान सागळे 6ब या गटातून मी उमेदवारी करतोय आणि माझी निशाणी आहे पुस्तक. तरी कृपया करून मी आज कोणत्याही प्रकारचं आश्वासन देणार नाही, परंतु जर आपण संधी दिली तर आपण आपल्याला न दिलेल्या आश्वासनं सुद्धा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल एवढी ग्वाही देतो. आणि मतदार राजाने माझ्या या विनंतीला स्वीकारून मला एक संधी द्यावी अशी माझी नम्र विनंती. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक.